ठाणे जिले के शिवसेना सांसद नरेश म्हस्के के जन्मदिन के अवसर पर स्वीकृत नगरसेवक साहिल चौगुले द्वारा कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में सांसद नरेश म्हस्के का भव्य सत्कार किया गया। कार्यक्रम के दौरान बड़ी संख्या में शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ता और स्थानीय नागरिक उपस्थित रहे। इस मौके पर सांसद म्हस्के ने ऐरोली विधानसभा क्षेत्र की जनता का आभार व्यक्त करते हुए कहा कि यहां से 28 शिवसेना नगरसेवकों को चुनकर भेजा गया है, जो जनता के विश्वास और समर्थन का प्रतीक है। उन्होंने कहा कि वे क्षेत्र के विकास के लिए निरंतर प्रयासरत रहेंगे और जनता की अपेक्षाओं पर खरा उतरने का पूरा प्रयास करेंगे। कार्यक्रम का समापन उत्साहपूर्ण माहौल में बने रहिए। स्टार इंडिया न्यूज़ 29 के साथ कैमरामैन अब्दुल सलाम के साथ कलाम हारून शाह। किसी भी तरह की खबरों के लिए संपर्क करें 9082110628। किरण गव्हाणे, प्रवीण मोहने, किशोर जाधव, मयूर पांडे, संकेत उतरडे हे शिवसैनिक या ठिकाणी आदरणीय ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नरेशजी म्हस्के साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतात। या सर्वांचं मी शिवसेना परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एकनाथ पर्व अर्थात लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी या मनसैनिकांचं या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतो। टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी या शिवसैनिक या मनसैनिकांचं शिवसेनेत स्वागत करूया। ऐरोलीकर खास करून तुमचे आभार मानायला मी या ठिकाणी आलेलो आहे। वाढदिवस साजरा करणार नाही, माझा वाढदिवस 24 तारखेला मी आधीच डिक्लेअर केलेला आहे। परंतु या ऐरोलीकरांनी प्रचंड असं यश शिवसेनेला दिलेलं आहे। शिवसेनेचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी केलेले आहात आणि याकरता आपले आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे। वाढदिवस हे निमित्त आहे, 24 तारखेला वाढदिवस आहे। दिल्लीला अधिवेशनाला चाललोय, फ्लाईट आहे। 10 मिनिटं मी साहिलला म्हणालो हे माझा हे काही कार्यक्रम घेऊ नको, फक्त मी म्हणजे आमच्या ऐरोलीकरांचे आभार मानतो आणि जातो। या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, शीतलताई कचरे, या विभागातले आमचे डॅशिंग गटनेते शहर प्रमुख मनोज भगणकर, दीक्षा कचरे, पूजा पाटील, हेमांगी सोनावणे, ऐश्वर्या सोनावणे, राजू कांबळे, गगनदीप कोहली, जगदीश गवते, सूर्यकांत कचरे, चेतन पाटील, शुभांगी गवते। कोण राहिले का? झाले का सगळे? आणि आमचा आहे ना अनिकेत आहे, माझ्या लक्षात घ्या, अनिकेतला नाही विसरत। या नवी मुंबईमध्ये युवा सेना वाढीकरता अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा आमचा आणखी एक नगरसेवक अनिकेत म्हात्रे आपला शेजारी आहे, पण आम्ही त्याला ऐरोलीकरच म्हणतो। आणि या कार्यक्रमाचे आयोजक ज्याला आम्ही शब्द दिला होता, या विभागातील 4 नगरसेवक निवडून आणा, त्याला सांगितलं निवडून आणा, तुम्हाला आम्ही स्वीकृत नगरसेवक करतो। थोडा उसला होता, तरी पण नक्कीच त्यालाही वाईट वाटलं, बऱ्याच जणांना वाईट वाटलं, बऱ्याच जणांनी मला फोन केले। परंतु शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिला होता, साहिल तू या ठिकाणी 4 नगरसेवक निवडून आण, तुला मी महानगरपालिकेमध्ये पाठवण्याचा शब्द देतो। आणि आपला नेता एकनाथ शिंदे साहेब शब्दाला जागणारा नेता आहे, आपण पाहताय त्यांचं काम। एकनाथ पर्व म्हणून आमचा जो रोहन पाटील तुमच्या ऐरोलीकडेच आहे, तुम्हाला माहित नव्हतं। खूप चांगले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतीक्षा आणि रोहन ऐरोलीकर आहेत। शिंदे साहेबांनी केलेलं काम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरत असतात। या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला आणि आपल्या या आयोजकाला साहिल चौगुलेला स्वीकृत नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवलं। त्यामुळे खास करून तुम्हाला भेटण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो होतो। निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी फेरी होती तेव्हा प्रचंड महिला आम्हाला भेटल्या होत्या आणि म्हणाले साहिल वरती लक्ष ठेवा,
आम्ही साईवरती लक्ष ठेवले, आता तुम्ही शिवसेनेवर लक्ष ठेवा, आमच्या सगळ्या या मंडळींवरती लक्ष ठेवा. साई चांगलं काम या ठिकाणी करतोय. ऐरोलीमध्ये सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 29 जागा, 28 ना, 28 जागा आणि 29, 30 चारी ऐरोलीचेच आहेत. काय प्रेम आहे. असे जवळजवळ 33 जणांना आम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचे खास करून आभार मानेल आणि खासदार म्हणून छोटी मोठी कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. उद्या जिल्ह्यात अधिवेशन सुरू. संजय संपाळ उपशाखाध्यक्ष, शशांक सावंत उपशाखाध्यक्ष, सूरज घोलप, रोहित पांडे, शुभम जाधव, संदीप सिनकर, प्रशांत गोपाळे, प्रसाद सूर्यवंशी, निशांत गाडवे, सुमित साळुंके, ओमकार उंडुळकर, सद्दाम हुसेन, संकेत भुजबळ, संदीप भुजबळ, सदानंद पवार, किरण गव्हाणे, प्रवीण मोने, किशोर जाधव, मयूर पांडे, संकेत उतरडे हे मनसैनिक या ठिकाणी आदरणीय ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार नरेंद्रजी म्हस्के साहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतात. या सर्वांचं मी शिवसेना परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं एकनाथ पर्व अर्थात लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाचं या कार्यक्रमाच्या अनुषंगानं या ठिकाणी या मनसैनिकांचं या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश होतोय. टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी या शिवसैनिक या मनसैनिकांचं शिवसेनेत स्वागत करूया. ऐरोलीकर खास करून तुमचे आभार मानायला मी या ठिकाणी आलेलो आहे. वाढदिवस साजरा करणार नाही, माझा वाढदिवस 24 तारखेला मी आधीच डिक्लेअर केलेला आहे. परंतु या ऐरोलीकरांनी प्रचंड असं यश शिवसेनेला दिलेलं आहे. शिवसेनेचे सर्व उमेदवार प्रचंड बहुमताने तुम्ही विजयी केलेले आहात आणि याकरता आपले आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. वाढदिवस हे निमित्त आहे. 24 तारखेला वाढदिवस आहे. दिल्लीला अधिवेशनाला चाललोय, फ्लाईट आहे. 10 मिनिटं मी साहिलला म्हणालो हे माझा हे काही कार्यक्रम घेऊ नको, फक्त मी माझ्या आमच्या ऐरोलीकरांचे आभार मानतो आणि जातो. या ठिकाणी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, शीतलताई कचरे, या विभागाचे आमचे डॅशिंग गटनेते शहर प्रमुख मनोज भगणकर, दीक्षा कचरे, पूजा पाटील, हेमांगी सोनावणे, ऐश्वर्या सोनावणे, राजू कांबळे, गगनदीप कोहली, जगदीश गवते, सूर्यकांत कचरे, चेतन पाटील, शुभांगी गवते. कोण राहिले का? झाले का सगळे? आणि आमचा आहे ना अनिकेत आहे, माझ्या लक्षात आहे, अनिकेतला नाही विचार. या नवी मुंबईमध्ये युवासेना वाढी करता अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा आमचा आणखी एक नगरसेवक अनिकेत म्हात्रे आपला शेजारी आहे, पण आम्ही त्याला ऐरोलीकरच म्हणतो. आणि या कार्यक्रमाचे आयोजक ज्याला आम्ही शब्द दिला होता, या विभागातील 4 नगरसेवक निवडून आणा, त्याला सांगितलं निवडून आणा, तुम्हाला आम्ही स्वीकृत नगरसेवक करतो. थोडा उसला होता, पण नक्कीच त्यालाही वाईट वाटलं, बऱ्याच जणांना वाईट वाटलं, बऱ्याच जणांनी मला फोन केले. परंतु शिंदे साहेबांनी त्यांना शब्द दिला होता, साहिब तू या ठिकाणी 4 नगरसेवक निवडून आण, तुला मी महानगरपालिकेमध्ये पाठवण्याचा शब्द देतो. आणि आपला नेता एकनाथ शिंदे साहेब शब्दाला जागणारा नेता आहे. आपण पाहताय त्यांचं काम. एकनाथ पर्व म्हणून आमचा जो रोहन पाटील तुमचा ऐरोलीकरच आहे, तुम्हाला माहित नव्हतं. खूप चांगले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रतीक्षा आणि रोहन ऐरोलीकर आहेत. शिंदे साहेबांनी केलेलं काम घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरत असतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलाय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला. आणि आपल्या या आयोजकाला साहिल चौगुलेला
स्वीकृत नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवलं. त्यामुळे खास करून तुम्हाला भेटण्याकरता या ठिकाणी आम्ही आलो होतो. निवडणुकीच्या दरम्यान या ठिकाणी फेरी होती तेव्हा प्रचंड महिला आम्हाला भेटल्या होत्या आणि म्हणाले साहिल वरती लक्ष ठेवा. आम्ही साहिल वरती लक्ष ठेवले, आता तुम्ही शिवसेनेवर लक्ष ठेवा, आमच्या सगळ्या या मंडळींवरती लक्ष ठेवा. साहिल चांगलं काम या ठिकाणी करतोय. ऐरोलीमध्ये सुद्धा या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 29 जागा, 28 जागा आणि 29 30 चारी ऐरोलीचेच आहेत. काय प्रेम आहे. असे जवळजवळ 33 जणांना आम्ही महानगरपालिकेमध्ये पाठवलेलं आहे. तुम्हा सगळ्यांचे खास करून आभार मानेल आणि खासदार म्हणून छोटी मोठी कामं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. उद्या दिल्लीत अधिवेशन सुरू. या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. साहिल चौगुले यांनी या ठिकाणी खास करून नगरसेवकांचा सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि या ऐरोलीकरांनी जवळजवळ 28 नगरसेवक हे ऐरोली विधानसभेने आम्हाला शिवसेनेला जे गिफ्ट दिलेलं आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिकांचे या विभागामध्ये सुद्धा 4ही नगरसेवक, आजूबाजूचे नगरसेवक सुद्धा शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे नागरिकांचे आभार मानण्याकरता आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि कार्यक्रमाचं आयोजन साहिलने केलेलं आहे. साहिल स्वीकृत नगरसेवक म्हणून सुद्धा महानगरपालिकेवरती गेलेलं आहे, त्याचं सुद्धा कौतुक करण्याकरता मी या ठिकाणी आलो. तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला आहेत आणि आज बघताय की गॅसची टंचाई आहे, घरगुती गॅसची टंचाई. आपण उद्या हे बघा, देशावरती हे संकट आलेलं आहे आणि हे संकट फक्त देशावर नाही, पूर्ण जगावरती हे संकट आहे. ज्या ठिकाणी गॅस निर्मिती होते, ज्या ठिकाणी इंधन निर्मित होतं, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं संकट आलेलं आहे. परंतु याचा बाऊ केलेला आहे विरोधी पक्षांनी. चुकीच्या पद्धतीने बातम्या पसरवून जो घरगुती गॅस आहे, घरगुती सिलेंडर आहे, लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त त्याचं स्टोरेज केलेलं आहे. त्यामुळे घरगुती सिलेंडरचा काही प्रमाणावरती तुटपुंजा कुठे परिणाम झालेला आहे घरगुती सिलेंडरच्या पुरवठ्यावर, सप्लायवरती. परंतु माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात आणि तसा काही प्रॉब्लेम नाहीये. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे. पहिलं आपण घरगुती नागरिकांना महत्व दिलेलं आहे, परंतु विरोधक याचं राजकारण करतायत. त्यांना माझी विनंती आहे की देशावरचं संकट आहे, त्याचं राजकारण कोणी करू नये. कामगार आणि या सगळ्यांच्या सोबत आम्ही आहोत. पूर्वीपासूनची आमची मागणी आहे आणि काय असतं की कायदा कानून सगळ्या गोष्टी आहेत. आता त्या कायदा कानून मध्ये हे बसतंय का, जागा मंजुरी आहे का, तेवढ्या जागा शिल्लक आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत. चांगल्या कामाकरता आमचा पाठिंबा नक्कीच आहे. कामगारांचं भलं होत असेल तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. ओके, धन्यवाद सर. एकनाथ पर्व या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आमचे मुख्य नेते, आमचे पक्षाचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं काय काम आहे, कसे ते शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या प्रवासामध्ये त्यांनी काय काय केलं आणि कशा कशा पद्धतीने त्यांनी लोकांची मदत केली आणि पूर असो, कोरोना असो, कुठल्याही सर्कमस्टन्सेस न बघता ते कसे लोकांसाठी त्यांच्या मदतीला धावून गेले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने लोकांना हा आमचा मेसेज पोहोचवण्याचा हेतू होता. तर आता जो एकनाथ पर्वचा जो कार्यक्रम आपण ठेवलेला, त्यांची जी कार्यप्रणाली आपण सर्वांना दाखवली, याचं अनुकरण आपण करणार आहात. 100% एकनाथ शिंदे साहेबांसारखं बनणं हे माझं स्वप्नच आहे आणि त्यांच्या केलेल्या कामावरच आणि त्यांच्या कामाची स्टाईल बघूनच मी काम करेन. तर येत्या 24 तारखेला आमचे ठाणे लोकसभेचे खासदार त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना मी वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देईन आणि ईश्वरचरणी मी अशीच प्रार्थना करेन की त्यांचे हातून माझ्यासारखे चांगले युवा कार्यकर्ते घडत राहू आणि त्यांचं सामाजिक काम हे अजून उच्च स्तरावर. मनसेमध्ये मी असताना आमचे जे वरिष्ठ आहेत त्या वरिष्ठांनी बऱ्यापैकी सपोर्ट केला, परंतु कालांतराने आमचे काही कामकाज बघून असेल किंवा अजून काही गोष्टी, काही खटकाखटकी झाली असेल, वरिष्ठांनी कधी काही कोणत्या गोष्टी समजून घेतल्या नाही. ऐरोली विधानसभा असो, बेलापूर विधानसभा असू दे, आमचे उपशहराध्यक्ष असू दे, शहराध्यक्ष असू दे,
यांनी कधी कार्यकर्ता काय आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न जर केला असता तर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरती आर्वी विधानसभेमध्ये ही वेळ आली नसती. आता मी असं सांगत नाहीये की मी खूप मोठी काही कामं किंवा प्रोग्राम घेतले. आपण सगळ्यांनी जनतेकरता मार्ग दाखवला, परंतु कुठे ना कुठे आमचा आवाज दाबायचा प्रयत्न आमच्या पक्षामध्ये झाला. आरोडी विधानसभेमध्ये सुद्धा आमच्या खूप अपेक्षा होत्या की काहीतरी आम्हाला तिकीट असेल. पालिका इलेक्शन मध्ये आम्ही आमदारकीच्या वेळेस पण खूप सपोर्ट केला, परंतु कोणत्याही प्रकारचा पॉझिटिव्ह निर्णय आमच्यामध्ये झाला नाही. त्यामुळे मी ऐरोली विधानसभेमध्ये आणि आमच्या शहराध्यक्ष गजानन काळेसाहेब असतील, निलेशभाई वानखेले असतील यांच्यावरती नाराज होऊन मी आज नरेशजी म्हस्के साहेबांच्या हातून आणि साहिल चौगुले साहेबांच्या नेतृत्वाखाली मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला. जर आश्वासनाचा जर विषय असलाच असता तर पालिकेच्या वेळेस पाहिजे तेवढी आश्वासनं भेटली, परंतु कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता ती पालिका इलेक्शन होऊन दिलं. त्यानंतरही शांत बसतो. मला असं कोणीतरी ग्वाही दिली होती की आपण नक्की काहीतरी कामातून कोणता तरी मार्ग काढू, जनतेकरता काहीतरी नवीन कामं घेऊ, परंतु कोणत्याही प्रश्नांचं उत्तर मला आतापर्यंत भेटलेलं नाहीये आणि रोजगाराचाही प्रश्न बऱ्याचशा गोष्टींचा सुटलेला नाही. त्यामुळे मी पालिकेच्या नंतर हा निर्णय घेतला. जिथे एकनाथजी शिंदे साहेब प्रत्येक गोष्टीला न्याय देतात तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि साहिल चौगुले सारखा जर नगरसेवक माझ्या पाठीशी उभा असेल तर 100% मला न्याय भेटणार याची खात्री आहे मला. साहेब जरी उशीर झाला असेल तरी पण बऱ्याचशा काही गोष्टी समजल्या, त्या गोष्टी समजायला टाइम गेला. आता इथून पुढचा इतिहास खूप वेगळा असेल, ते आता माहित पडेलच.